ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। यंदा राज्यभरामध्ये सुरुवातीपासूनच दमदार पावसाने हजेरी लावल्याने पेरू पिकासाठी अतिशय पोषक वातावरण निर्माण झालंय आणि याचाच परिणाम म्हणून पेरूच्या उत्पादनामध्ये देखील जवळपास 40% वाढ झाली आहे। मात्र एकीकडे पेरूच्या उत्पादनात मोठी वाढ झाली असली तरी दुसरीकडे मात्र संपूर्ण राज्यभरात कोरोनाचं सावट कायम असल्याने सर्दी खोकल्याच्या भीतीने अनेक ग्राहकांनी पेरू खाण्यापासून स्वतःला दूर ठेवलंय आणि त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसलाय। दरवर्षी साधारणपणे 20 ते 25 रुपये किलो प्रमाणे घाऊक बाजारात विकला जाणारा पेरू हा आज मात्र 4 ते 5 रुपये किलो असा विकला जातोय। त्यामुळे या शेतकऱ्यांच्या वाहतुकीचा देखील खर्च निघेनासा झालाय। माझं पेरूचं शेत आहे, 250-300 काडी माझे पेरूचे। मी व्यापाऱ्याला दिलं, व्यापाऱ्याला परवडत नव्हतं, त्यांनी बी सोडून दिलं। मागच्या वर्षी एक 40 ते 50 रुपये किलो जात होतं, ह्या वर्षी 5 रुपयेही किलो जात नाही पेरू। माझं हे पेरूचं माल गुजरात किंवा ज्यूस फॅक्टरीला जात होतं, पण आता ही ज्यूस फॅक्टरीवाल्यांनीही नाही सांगून दिले। अक्षरशः माझे कॅरेट ज्यूसचेही पडलेले आहेत, अजूनही माझ्याकडे 24 ते 25 कॅरेट भरून पडलेले आणि घरा अजून येतायचे बाकी आहे। माझे पेरू आणि ते सर्व म्हणजे सडून गेलेले, बागाची परिस्थिती अशी झालेली आहे। यानंतर बातमी बीडमधनं। गेल्या महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी मिळणारी रक्कम अतिशय संथ गतीने मिळते। बीड जिल्ह्यातील 45,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 153 कोटी 37 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईपोटी मंजुरी मिळाली आहे। पहिल्या टप्प्यातील रक्कम दिवाळीपूर्वी वाटप करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती, मात्र अद्याप शेतकऱ्यांना केवळ 14 कोटी रुपयांचं वाटप झाल्याचं समजतं आहे।